नमस्कार, विद्याज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी स्पेशल खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी कशी तयार करायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता या शंकरपाळीला अतिशय छान लेयर्स आलेले आहेत। याचा रंग आणि टेक्स्चर जे आहे ते अगदी परफेक्ट झालेले आहे। तर अशीच खुसखुशीत शंकरपाळी तयार करण्यासाठी लागणारे योग्य प्रमाण आणि योग्य कृती आज या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। शंकरपाळी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे साखर। तर इथे अगदी वाटी गच्च भरून मी साखर घेतलेली आहे। आता साखर मिक्सर मधून फिरवून आपल्याला त्याची पिठी साखर तयार करायची आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपण शंकरपाळीसाठी पीठ मळणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपल्याला ही साखर काढून घ्यायची आहे। आता या साखरेमध्ये आपल्याला 1 वाटी गरम दूध टाकायचं आहे। तर गरम दुधामुळे आपली ही साखर जी आहे ते पटकन वितळते आणि साखरेमध्ये बारीक करताना जर काही साखरेचे मोठे कण राहिले असतील तर ते सुद्धा गरम दुधामध्ये पटकन विरघळतील। 1 वाटी साखर आणि 1 वाटी दुधानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी वितळलेलं तूप। तूप थंडच असणार आहे, फक्त वितळवून घ्यायचं म्हणजे यामुळे आपलं प्रमाण अजिबात चुकत नाही। तर साखर दुधामध्ये बघा छान विरघळली आहे। आता याच्यामध्ये मी तूप घालणार आहे, पण तूप आपण अगदी गच्च वाटी भरून घालायची नाही। 3-4 चमचे तूप कमी असलं तरी सुद्धा चालतं। तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर शंकरपाळे तेलामध्ये विरघळू शकतात, म्हणून 1 वाटीला 2-3 चमचे तूप कमीच घालायचं आहे। आता या मिश्रणामध्ये मी 2.5 वाट्या एवढा मैदा घातलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घातलेलं आहे। तर गोडाचा पदार्थ आहे, यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं की याची चव जी आहे ती आणखी वाढते। आता सुरुवातीला हा 2.5 वाटी मैदा यामध्ये मी मिक्स केलेला आहे। तर आत्तापर्यंत शंकरपाळीसाठी हे घट्ट पीठ मळण्यासाठी मला टोटल 5 वाट्या एवढा मैदा लागलेला आहे। तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तरी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीचा घट्ट असा गोळा आपल्याला शंकरपाळीसाठी मळून घ्यायचा आहे, तेव्हाच आपले शंकरपाळे जे आहेत ते एकदम व्यवस्थित तयार होतात। पीठ जर फार जास्त पातळ झालं तर शंकरपाळ्या तेलात विरघळू शकतात। तर इथे बघा या पद्धतीचा गोळा मी मळून घेतलेला आहे। पीठ अगदी घट्ट ठेवायचं आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्या तेलामध्ये अजिबात विरघळत नाहीत। तर इथे बघा या पद्धतीचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी भिजत ठेवलं नव्हतं, लगेचच याच्या शंकरपाळ्या तयार करायला घेतलेल्या आहेत। मळून घेतलेलं हे पीठ तुम्ही 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत सुद्धा ठेवू शकता। तर मळून झाल्या लगेचच याच्या शंकरपाळ्या मी बनवायला घेतलेल्या आहेत। तर इथे बघा शंकरपाळी लाटायला घेण्यापूर्वी आपल्याला पीठ छान असं दाबून मळून घ्यायचं आहे। मळून घेतलेल्या पिठापैकी थोडंसं पीठ मी इथे शंकरपाळी लाटण्यासाठी घेतलेलं आहे। आपल्याला आता जाडसर अशी शंकरपाळी लाटून घ्यायची आहे। लाटताना याला खूप सारे तडे जातात किंवा क्रॅक जातात, म्हणून आपण ही चपाती लाटत असताना हाताने याला थोडंसं एकसारखं करणार आहोत आणि जाडसर अशी शंकरपाळी लाटून घेणार आहोत। तर ही शंकरपाळी लाटताना बघा या पद्धतीने आपण हाताने याला चौकोनी शेप देऊन घेऊयात, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या पटकन लाटून तयार होतील। तर इथे बघा याला मी हातानेच चौकोनी शेप दिलेला आहे। तर या शंकरपाळ्या तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कापून घेऊ शकता, पण इथे या शंकरपाळ्या आम्ही चौकोनी आकारामध्ये कापणार आहे। तर शंकरपाळीची जी जाडी आहे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीत जाडच शंकरपाळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत। तर या शंकरपाळ्या चौकोनी आकारामध्ये दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसतात। तर या पद्धतीने आता आपण याला कापून घेऊयात। शंकरपाळीची जाडी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। फार जास्त जाड शंकरपाळ्या तुम्हाला आवडत नसतील तर यापेक्षा थोडीशी पातळ चपाती लाटून घेतली तरी सुद्धा चालेल। आता इथे बघा एकसारख्या आणि चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या मी कापून सुद्धा घेतलेल्या आहेत। आता या पद्धतीनेच आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत। आता आपण शंकरपाळे तळून घेऊयात। तर या शंकरपाळ्या तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम आचेवरती आणि मीडियम गरम तेलावरतीच आपल्याला या शंकरपाळ्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तेल जर जास्त गरम झालं तर शंकरपाळ्या वरच्या बाजूने पटकन लाल होतात आणि आतून मैदा कच्चा राहतो, म्हणून मीडियम गरम तेलामध्ये मीडियम गॅसवरतीच आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तर शंकरपाळीचे लेयर्स तुम्ही बघू शकता, खूप छान लेयर्स आपल्या शंकरपाळ्यांना जे आहेत ते आलेले आहेत।
आता आपण याला मस्त पार्ले बिस्किटासारखा रंग येईपर्यंत तळून घेऊयात। तर तेलामध्ये जेवढे शंकरपाळे बसतील तेवढे शंकरपाळे तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि याला आपण आता तळून घेऊयात। शंकरपाळी तळताना कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा बघूयात। तर गॅस आणि तेल मध्यम असलं पाहिजे आणि आपल्याला ही शंकरपाळी तेलात टाकली की लगेचच हलवायची नाही। ही शंकरपाळी तेलात सुरुवातीला सेट होऊ द्यायची। याचा रंग जो आहे थोडासा बदलला की हलक्या हाताने ही शंकरपाळी हलवायची आहे, एकसारखी हलवून घ्यायची, म्हणजे सगळ्या शंकरपाळ्यांचा रंग जो आहे तो एकसारखा आणि परफेक्ट येईल। आणि बिस्किटासारखा रंग आला की लगेचच शंकरपाळे तेलामधून आपल्याला बाहेर काढायचे, कारण या शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा फार वेळ गरम राहतात आणि त्यामुळे त्यांची तळण्याची प्रोसेस जी असते ती चालू असते। तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा या शंकरपाळ्या आणखी डार्क होतात, म्हणून याला तेलामध्ये असताना जास्त डार्क होईपर्यंत तळून घेऊ नका। पार्ले बिस्किटासारखा रंग आला की लगेचच याला काढून घ्या। तर इथे बघा शंकरपाळ्या तेलात टाकल्यानंतर एक 2-3 मिनिटांनंतर या शंकरपाळ्या मी या पद्धतीने एकदम हलक्या हाताने हलवून घेते, म्हणजे शंकरपाळ्या सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावरती तळून तयार होतील। तर या शंकरपाळ्या बनवायला फार सोप्या आहेत, पण आपल्याला तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, म्हणजे या शंकरपाळ्या आतपर्यंत व्यवस्थित तळतील। आणि या फार नाजूक असतात, त्यामुळे तळताना आपल्याला याला अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात तेलामध्ये अजिबात तुटणार नाहीत। तर इथे बघा या पद्धतीने ही शंकरपाळीची दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेतलेली आहे। आता याला सुद्धा आपण बाहेर काढूयात। तर या पद्धतीने एकदा शंकरपाळी तुम्ही नक्की ट्राय करा, अतिशय खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात। या व्हिडिओमध्ये जे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ते अगदी अचूक आहे। या पद्धतीने एकदा शंकरपाळी तुम्ही जर बनवून बघितली तर नेहमी याच पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवाल, एवढ्या परफेक्ट शंकरपाळ्या तयार होतात। तर या शंकरपाळीसाठी पीठ मळताना आपण दूध वापरलं होतं, दुधाऐवजी तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता। तर इथे सगळे शंकरपाळे मी तळून घेतलेले आहेत। तर याचा रंग आणि जे टेक्स्चर आहे ते तुम्ही बघू शकता, अतिशय खुसखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत। फक्त शंकरपाळ्या बनवताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे, पीठ मळताना अगदी घट्ट पीठ मळायचं आहे। शंकरपाळीचं हे पीठ जर फार जास्त पातळ झालं तर शंकरपाळी तेलात विरघळू शकते। शंकरपाळी तेलात तळताना जर विरघळत असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी थोडासा मैदा घालून पीठ घट्ट करून घ्या आणि त्यानंतर शंकरपाळी लाटून तेलामध्ये तळून घ्या, यामुळे तुमचे शंकरपाळे तेलामध्ये अजिबात विरघळणार नाहीत। तर इथे बघा सगळे शंकरपाळे तयार झालेले आहेत। या दिवाळीला मी सांगितलेल्याप्रमाणे शंकरपाळी बनवून बघा, अतिशय परफेक्ट तयार होतात। प्रमाणसुद्धा अगदी सोपं आहे। 1 वाटी साखर, त्यासाठी 1 वाटी दूध आणि 1 वाटी वितळलेलं तूप, या तिन्हींचं मिश्रण तयार करायचं आणि त्या मिश्रणामध्ये बसेल एवढा मैदा घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं। मळून घेतलेल्या पिठाच्या जाडसर शंकरपाळ्या लाटून मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या। तर शंकरपाळीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा या दिवाळीला अशा परफेक्ट शंकरपाळ्या तयार करू शकतील। त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। यापुढे सुद्धा आपण आणखी अशाच छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेली बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही आमचा एक सुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।